तुम्हाला माहीत आहे का, आपल्या भारतासारखा इतका मोठा देश चालतो कसा? कोण ठरवतं आपले हक्क, कर्तव्य आणि सरकारची जबाबदारी? याचं उत्तर म्हणजे संविधान. आणि या संविधानाचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम, जय संविधान. मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये संविधानाविषयी काही माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले म्हणजे संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे देश चालवण्याचं सर्वोच्च कायद्याचं एक पुस्तक आहे. सरकार कसं चालेल, नागरिकांचे हक्क काय आहे आणि कायद्याची मर्यादा काय असेल, हे सगळं नमूद केलेलं आहे ते म्हणजे संविधानामध्ये. सरळ भाषेत जर सांगायला गेलं तर संविधान म्हणजे हा देशाचा पाया आहे. आणि संविधान तयार करताना सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार असं सुद्धा संबोधलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पार पाडलं. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. आणि तसेच त्यांनी समानता, स्वतंत्रता आणि बंधुता या विषयांवर विशेष असा भर दिला. त्यांचं एक वाक्य आहे, संविधान कितीही चांगलं असलं तरीसुद्धा ते चालवणारे सुद्धा चांगले असले पाहिजे. तर आता काही जणांचा प्रश्न असाही असेल की संविधान का गरजेचं आहे? तर देशामध्ये जर संविधान नसेल तर देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते. संविधानाने ज्या प्रकारे आपल्याला कायद्याचं संरक्षण दिलेलं आहे त्याचप्रमाणे संविधानाने आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि न्यायसुद्धा दिलेला आहे. भारतीय संविधान हे जगातील सगळ्यात मोठं असं लिखित संविधान आहे. आणि याची वैशिष्ट्ये आपण जर बघायला गेलो तर धर्मनिरपेक्षता, समाजवाद, गणराज्य. संविधान आपल्याला ज्या प्रकारे काही हक्क देतो त्याचप्रमाणे संविधानाने आपल्याला काही कर्तव्यही सांगितलेली आहेत. ज्याप्रमाणे आपल्याला संविधानाने स्वतंत्रता, समानता आणि शिक्षण हे हक्क दिलेले आहेत त्याचप्रमाणे संविधानाने आपल्याला 2 कर्तव्यही दिलेली आहेत. ती म्हणजे संविधानाचा आदर करणे आणि देशाची एकता राखणे. संविधान हे फक्त एक कायद्याचं पुस्तक नसून तो आपल्या देशाचा आत्मासुद्धा आहे. आणि त्या आत्म्याला आकार देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहून समानता, समाजवाद, लोकशाही या तिघीही गोष्टींना सकारात्मक विचारसरणी दिलेली आहे. आणि प्रत्येकाला जे स्वातंत्र्य आणि हक्क दिलेले आहेत त्यामुळे देशामध्ये एक समानता निर्माण झालेली आहे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण जितकेही आभार मानले गेले तरीसुद्धा ते कमीच पडतील. त्यासाठी बाबासाहेबांना आभार मानायचे असतील तर त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊयात. जय भीम, जय संविधान. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.